रात्रीच्या 7 वाजता गावामध्ये एक अनाउन्समेंट झाली आणि त्या अनाउन्समेंटने पूर्ण गावातील गावकरी घाबरून गेले. अनाउन्समेंट अशी होती की रात्री 7च्या नंतर कुणीही आपल्या घराच्या बाहेर निघू नये किंवा कुणीही आपल्या घराच्या बाहेर झोपूसुद्धा नये. कारण मागच्या 4 महिन्यामध्ये 4 माणसं गायब झाली होती. 2 माणसं अचानक एका रात्रीत गायब झाले. त्यानंतर 2 महिने काहीही झालं नाही आणि 2 महिन्याच्या नंतर परत 2 माणसं गायब झाले आणि आता 2 महिने झालेले होते पूर्ण. आणि ते 2 जे माणसं गायब झाले होते त्या माणसांचा आत्तापर्यंत कुठलाही पत्ता लागला नव्हता. आता ते माणसं असे नाही हरवले की कुठं गेले, कोण्या शहरामध्ये हरवले किंवा काही करता वेळेस भुलले गेले, असे नाही हरवले. ते माणसं रोजच्या प्रमाणे आपल्या घरी आले, जेवण केलं. जेवण केल्याच्या नंतर त्यांची एक आदत होती की घराच्या बाहेर झोपी जायचं. त्यांना घराच्या आत झोप यायची नाही. आता खेड्यामधले बरेच असे लोक आहेत की त्यांना शेतात झोपण्याची आदत असते. मग ते काय करतात की गावामध्ये जरी असलो ना, आपली जी बाज असते ती बाज घराच्या बाहेर टाकतात अंगणामध्ये आणि त्याच्यावर ते झोपी जातात. तर तशा प्रकारे हे 4ही माणसं आपल्या घराच्या बाहेर झोपलेले होते आणि झोपल्या जाग्यावर एका रात्रीमध्ये गायब झाले. आणि असं नाही की एक आज झाला एक उद्या झाला, नाही, एकाच रात्री 2 जण आणि 2 महिने मधात गॅप आणि 2 महिन्याच्या नंतर परत ते 2 जण गायब झाले. आता परत गॅप पडला होता. आता पोलीस जे होती त्यांनी तपासणी केली, त्यांना कुठंही काहीही सापडलं नाही. गावकऱ्यांनीही तपासणी केली, बघितलं जिथं बघता येईल तिथं किंवा काही शंका वगैरे असेल त्या जागेवर जाऊन बघितलं, पण यांची काहीही तपासणी झाली नाही. आता असंही नाही की हे 4 जण एकमेकांचे खूप जास्त मित्र होते, नाही. हे 4ही जण वेगळे वेगळे गल्लीमधले माणसं होते आणि फक्त तोंड ओळख, गावामधली ओळख कशी असते त्या प्रकारची ओळख यांची होती. आता तुम्ही म्हणसाल की जरा 4ही जण मिळून कुठं पळून गेले असतील, तर ते शक्य नाही ना. तोंड ओळख असल्यावर त्या माणसासोबत कसं माणूस पळून जाईल किंवा कसा प्लॅन करू शकेल. हां, सख्खे मित्र जर असले असते मग म्हणले असते, आईला जाऊ दे तिकडं, येरी डोक्याचा भोसडा झाला आहे, आपण काय करूयात, जाऊयात आणि मस्तपैकी तिकडे जाऊन ऐश करूया, असे म्हणून गेले असते तर मग तरी म्हणलं असतं की हां गेलेत म्हणून. पण हे 4ही माणसं एकमेकांना तेवढं ओळखतही नव्हते. तर 4ही माणसं गायब झाले तरी कसे आणि का झाले? आता ही जे अनाउन्समेंट आहे, ही अनाउन्समेंट या कारणामुळे झाली होती की या 4ही माणसाचा मृतदेह एकाच ठिकाणी सापडलं होतं 4 महिन्याच्या नंतर. 4 महिने पोलिसांनी तपासणी केली आणि 4 महिन्याच्या नंतर यांना सापडलं. आणि सापडलंही कुठं माहिती आहे? गावाच्या शेजारी एक जंगल आहे छोटंसं. त्या जंगलामध्ये एक छोटंसं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या समोरासमोर एक वडाचं झाड आहे आणि त्या वडाच्या झाडाच्या ज्या वेला असतात ना, खाली टेकतात, त्या वेलांना ते लटकलेले होते पायाकडून. पायाला बांधलेलं होतं आणि वरी लटकवलेलं होतं. आता त्यांचा मृतदेह एका साईडनं अशा प्रकारे तोडलेलं होतं की जसं एखाद्या जनावराने तोडले, पण ते पण असं तोडलं होतं की प्रत्येक मृतदेह एकाच जागेवर तोडलेलं होतं आणि त्या जाग्यामधून जितकं पण रक्त बाहेर येतं ते सगळं रक्त बाहेर पाडलेलं होतं, पण खाली एकही थेंब नव्हता. आणि ते सगळं रक्त, तिथं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये एक छोटीशी मूर्ती होती. मूर्ती कुठल्या देवाची नव्हती ना, ते मंदिर कुठल्या देवाचं होतं. मंदिर फार विचित्र होतं आणि मूर्तीही फार विचित्र होती. त्या मूर्तीकडे बघितल्याच्या नंतर असा कुठलाच देव नाही किंवा अशी कुठल्याच देवाची प्रतिमा नाही की त्या मूर्तीसारखी दिसेल, नाही कोणी राक्षसाची. आता राक्षसाची मूर्ती म्हणल्याच्या नंतर आपल्याला तेव्हाच ओळखू येतं, दात वगैरे असतात, काही ब्रुटॅलिटी असते त्या मूर्तीमध्ये किंवा काही अशी वाईब येते की थोडी म्हणजे विचित्र आणि वाईट वाईब येते. पण ते मंदिर ना थोडं अलगच होतं. असं वाटत होतं की अशी मूर्ती या अगोदर कधीही कुठंही कुणीही बघितली नाही, ना कोण्या ग्रंथामध्ये, ना कोण्या पुस्तकामध्ये, ना कोणत्या लघुकथेमध्ये किंवा ना कोणत्या परिकथेमध्ये या मूर्तीचा उल्लेख झालेला असतो. तर अशा प्रकारे ती मूर्ती असते. आता मूर्ती कशी असते? 4 हात असतात आणि त्या 4ही हातामध्ये कटोरे ठेवलेले असतात, पण त्या मूर्तीला डोकं नसतं ना पाय नसतात, फक्त हे मधातलं तेवढं शरीर असतं आणि 4 हात असतात, बस अशी मूर्ती असते. आणि ॲक्च्युली कमाल अशी होती की त्या मूर्तीच्या हातामध्ये जे कटोरे होते त्या कटोऱ्यांमध्ये रक्त होतं आणि कटोरे छोटे छोटे नव्हते,
असं समजा की 1-1 लिटर, 2-2 लिटर जे पाणी बसतं ना आपलं, तशा प्रकारचे ते कटोरे होते आणि ती मूर्ती पूर्णपणे दगडाची बनलेली होती आणि त्या कटोऱ्यांमध्ये रक्त होतं आणि ते रक्त याच 4 व्यक्तींचं होतं. 4 हात होते, 4 व्यक्तीचं रक्त होतं आणि कमालची गोष्ट अशी की 4 महिने झाले तरीसुद्धा ते जे मृतदेह आहेत त्यांच्याकडे बघितल्यावर असं वाटत होतं की ते आत्ताच वारलेत किंवा आत्ताच त्यांचा कार्यक्रम झालेला आहे, असे वाटत होते. एकदम ताजे-लठ्ठ. आता कोणी जर मेल्याच्या नंतर त्याचा जे मृतदेह आहे ते एका दिवसाच्या नंतर कडक होतं. 4 महिने झाले तरीही यांचा मृतदेह कडक झाला नाही. पण एक गोष्ट मात्र तिथं वेगळी होती. ते जे मृतदेह बांधलेले होते, त्याच्या खाली जमिनीवर कुठलाही पालापाचोळा नव्हता. तिथली जमीन पूर्णपणे मऊ होती, एकदम नरम होती आणि त्या जमिनीवर पाय उमटलेले होते. माणसाचे पाय असतात ना तशा प्रकारे, पण त्या पायाची जी आकृती होती ती थोडी मोठी होती आणि पायाच्या साईडनं एक असं स्ट्रक्चर होतं की ते पाय माणसाचे तर होते, पण नॉर्मली माणसाचे नव्हते. ते विचित्र पद्धतीच्या काहीतरी माणसाचे असतील अशा पद्धतीचे ते पाय होते. तर पोलिसांनी थोडी छानबीन केली आणि त्या डेड बॉडीचं जे पोस्टमॉर्टम असतं ते पोस्टमॉर्टम केलं. जे काही रिपोर्ट आला त्या रिपोर्टमध्ये असं कळालं की बाबा हे जे आहे हे 2 महिन्याच्या म्हणजे याच्यातल्या 2 बॉड्या 2 महिन्याच्या अगोदरच्या आहेत आणि 2 बॉड्या 4 महिन्याच्या अगोदरच्या आहेत. पण आश्चर्यचकित गोष्ट अशी होती की ह्या बॉड्यांना काहीही झालेलं नव्हतं. असं वाटत होतं की ताज्या-ताज्या आत्ता मारलेलं आहे त्यांना. अशा प्रकारच्या त्या बॉड्या दिसत होत्या. तर यांना काहीही समजलं नाही. त्या कारणामुळे यांनी एक निर्णय केला की भाई आपण काय करू, गावामध्ये ना एक अनाउन्समेंट करू, ज्याच्या मदतीने गावकरी बाहेर निघणार नाहीत. कारण की हे 4ही मृतदेह जे आहेत, 4ही माणसं जे आहेत ते एकाच टायमाला गायब झालेली आहेत संध्याकाळी. ना कोणतं दिवसा गायब झालं, ना कुठं जाताना गायब झाले, संध्याकाळी आणि 4ही माणसाचा मृतदेह एकाच ठिकाणावर सापडलेले आहे. एकतर हे काम एखाद्या तांत्रिकाचं असेल, नाहीतर मग असं काही असेल जे की असं काही करण्याची म्हणजे एक सायको किलर असतो ना आपला, तशा पद्धतीच्या माणसाचं असेल. पण कुणालाच माहिती नव्हतं की हे काम अशा एका शक्तीचं आहे, जी शक्ती वेगळीच आहे, एक विचित्र शक्ती आहे, अशा शक्तीचं आहे. आता कुणालाच माहिती नव्हतं. त्या कारणामुळं पोलिसांनी गावामध्ये अनाउन्समेंट केली होती की रात्रीचे 7 वाजले की कुणीही आपल्या घराच्या बाहेर निघू नका किंवा आपल्या घराच्या बाहेर झोपू नका. आता असं म्हणल्याच्यानंतर सगळे गावकरी घाबरले. सगळ्यांच्या मनामध्ये ते विचार चालू की बाबा असं कसं होऊ शकतं. आता पोलिसांनी सगळं सांगितलं ना. गावामधले जे मोठे-मोठे माणसं आहेत ते पोलिसांपाशी आले. त्यांना विचारलं की तुम्ही अशी अनाउन्समेंट का करताय? काय अडचण काय झाली? तर तेव्हा त्यांनी सांगितलं की बाबा तुमच्या गावामधले जे 4 व्यक्ती गायब झाले होते, ते 4ही जण सापडले, पण त्यांचे मृतदेह अशा परिस्थितीमध्ये सापडलेले आहेत. आणि त्यांनी जेव्हा सांगितलं गावकऱ्यांना, तेव्हा गावकऱ्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली. आता गावामध्ये काही बुजुर्ग माणसंसुद्धा होते. ते जरा जास्तच भ्यायला लागले. आता ते म्हणले, की "ठीक आहे साहेब, आम्ही सांगतो सगळ्यांना, की बाबा गावामध्ये कोणी 7च्या नंतर बाहेर निघू नका." आता बुजुर्ग माणसांना काही गोष्टी थोड्या-थोड्या आठवायला लागल्या. बघा कसं असतं ना, आपल्या गावामध्ये जर एखादी गोष्ट होत असेल, ज्या गोष्टीबद्दल आपल्याला माहिती नाही आहे, तर त्या गोष्टीबद्दल ना बुजुर्ग माणसांना खूप जास्त माहिती असते. तर त्या गावामध्ये सुद्धा बुजुर्ग माणसं होते आणि त्यांनासुद्धा त्या गोष्टी माहिती होत्या थोड्याफार. एकदम कन्फर्म माहिती नव्हत्या, पण थोड्याफार माहिती होत्या. तर जो सरपंच होता त्या गावामधला, तो थोडासा चांगला माणूस होता आणि त्याला सगळ्या गोष्टीवर विश्वास होता. म्हणजे देवावर विश्वास होता, भूतांवर विश्वास होता, राक्षसांवर विश्वास होता, चांगल्या गोष्टींवर विश्वास होता आणि वाईट गोष्टींवर सुद्धा विश्वास होता. तो कुणाला दुखवायचा नाही, तो सगळ्यांचा ऐकून घ्यायचा. लहान लेकरापासून ते मोठ्या माणसापर्यंत, म्हाताऱ्या माणसापर्यंत तो ऐकून घ्यायचा. तर गावामधला एक माणूस सरपंचाच्या घरी येतो अनाउन्समेंट झाल्याच्या नंतर, 7च्या नंतर. आता तो सरपंचाच्या घरी आल्याच्या नंतर सरपंच म्हणतो, की "अहो तुम्ही आता कशा काय घरी आलात? अनाउन्समेंट झाली आहे. तुम्ही घरामध्ये थांबावा. इतक्या रात्रीला येणं बरोबर नाही." आता तो जो माणूस होता, तो माणूस होता या गावच्या मारुती मंदिराचा पुजारी आणि खूप वर्षापासून तो एकलाच पूजा करायचा. म्हणजे तो जवान होता तेव्हापासून ते आता त्याचं वय कमीत कमी समजा 70-72 वर्ष असेल. आतापर्यंत तोच पुजारी होता. तर तो सरपंचाला म्हणला, की "सरपंच मला तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे." सरपंच म्हणला, "ठीक आहे, बोला, या घरामध्ये." त्याला घरामध्ये बोलावलं, चहा वगैरे केला. चहा दिला त्याला. चहा पिता-पिता तो महाराज म्हणतो, की "सरपंच, तुम्हाला
कळत नाही त्या टायमाला आपल्या गावामध्ये एक गोष्ट घडली होती. सरपंच म्हणला, "कोणती गोष्ट?" हा म्हणला, की आपल्या गावामध्ये एक कुटुंब आलं होतं, जे की इळे वगैरे, अ, हातोडे वगैरे किंवा कुऱ्हाडी वगैरे बनवतं, शेवटतं. त्यांना आपण घिसडी असं म्हणू. असं खेडेगावामध्ये म्हणतात त्यांना. तर त्या प्रकारचं एक कुटुंब आलं होतं आपल्या गावामध्ये. आता ते कुटुंब 5 ते 6 दिवस आपल्या गावामध्ये राहिलं होतं. सरपंच म्हणला, "ठीक आहे. काय अडचण होती मग?" मग तो पुजारी म्हणला, की 5 ते 6 दिवसाच्या नंतर ते पूर्ण कुटुंबामधले माणसं मेले आणि एकच व्यक्ती जिवंत राहिला. आणि तो जो व्यक्ती होता तो त्या टायमाला 70 वर्षाचा होता. म्हणजे आता जे माझं वय आहे, त्या वयाचा त्या कुटुंबाचा मोठा व्यक्ती होता. आणि त्याच्या कुटुंबामध्ये त्याचा लेक, त्याची सून आणि त्या दोघा जणांना 3 मुली होत्या. त्या 3 मुली. त्यामधल्या 2 मुली जवान होत्या. 1 मुलगी लहान होते. तर असं त्या 5ही जणांचा मृतदेह घरामध्ये पडला होता. आणि हे सगळं झालं होतं रात्री 12 वाजता. आता तो जो म्हातारा आहे, तो म्हातारा फार जोरजोरामध्ये ओरडायला लागला. कारण की त्याचा सगळा परिवार मेला होता. आता सरपंच म्हणला, की "ठीक आहे, पण तुम्ही मला ही गोष्ट का सांगताय?" पुजारी म्हणला, "अहो ऐका तर खरं." सरपंच म्हणला, "ठीक आहे, तुम्ही सांगा." आता माझ्या कानावर ही गोष्ट आली होती, पण काय हादसा वगैरे असू शकतो, खाण्यापिण्यामध्ये काही कमी-रमी झालं असेल किंवा काही गेलं असेल, तर परिवार जाऊ शकतो ना. बऱ्याच घटना अशा घडतात, की त्या घटनांमध्ये खाण्यापिण्यामध्ये जर काही उलट-पुलट झालं, तर माणसं जातात. अख्खाचा अख्खा परिवारसुद्धा जातो. तर यांचंसुद्धा असंच काहीतरी झालं असेल. तर महाराज म्हणला, "अहो सरपंच तुम्ही ऐका तर खरं. मला काय वाटतं, मला या प्रकारचं झाल्यासारखं वाटतं. आपल्या गावामध्ये जी आत्ता अडचण चालू आहे, जे पोलिसांनी अनाउन्समेंट केलेली आहे गावामध्ये, त्याच्या पाठीमागं मला असं वाटतं, की हे कारण आहे." सरपंच म्हणला, "ठीक आहे. समोर काय झालं?" मग तो महाराज म्हणला, की रात्री 12 वाजता तो म्हातारा जोरजोरामध्ये ओरडायला लागला, रडायला लागला. त्याचा आवाज ऐकून गावकरी उठले. मी पण होतो. मी पण आलो आणि सगळ्यांनी त्या माणसापाशी गेले आणि त्याला विचारलं, की "बाबा काय झालं? तू का रडतोयस?" तर त्याच्या समोर त्याचा पूर्ण परिवार झोपलेला होता आणि तो एका कोपऱ्यामध्ये बसून जोरजोरात रडत होता. आम्ही विचारल्याच्या नंतर तो नुसता असं डोक्याला हाणून घेत होता आणि आपल्या परिवाराकडं हात दाखवत होता. मग गावकऱ्यांनी त्याच्या परिवाराला उठवण्याचा प्रयत्न केला, पण उठत कुणीही नव्हतं. सगळ्यांच्या नाड्या तपासल्या. सगळ्यांना कळालं, की हे सगळे परिवार वारलेला आहे. कोणी काहीच केलं नाही. म्हणजे असं की त्यांना सगळ्यांना असं वाटलं, की सगळं काही नॉर्मल आहे. त्यावेळेस सगळ्यांना नॉर्मल आहे असं वाटलं. पण एक गावकरी असा होता, की त्याचं लक्ष अशा जागेवर गेलं, की नॉर्मली कुणाचं लक्ष त्या जागेवर जाणार नाही. आणि ती गोष्ट त्याला दिसली आणि ती गोष्ट जेव्हा गावकऱ्यांना सांगितली, त्यावेळेस जो हा म्हातारा आहे, हा म्हातारा पळून जाण्याच्या मागं होता. आता होतं काय, की त्याचा परिवार असा झोपलेला होता आणि तो तशाच झोपल्या जागीच तो वारला. वारल्याच्या नंतर जेव्हा गावकरी आले आणि गावकऱ्यांनी जेव्हा बघितलं, त्यावेळेस सगळ्यांना वाटलं, की खाण्यापिण्यामध्ये कमी-रमी झाले, त्या कारणामुळे सगळे मेलेले आहेत. पण एका गावकऱ्याच्या नजरेमध्ये असं आलं, की ते जे मृतदेह आहेत, त्यांच्या पोटावर लाल रंगाचं काहीतरी आहे आणि त्याने जेव्हा ते पोटावरचं असं बाजूला केलं, तर त्याच्या पोटावर, त्या मुलीच्या पोटावर 3 बोटं होते आणि ते तिन्ही बोटं इथून इथपर्यंत असे पट्टे ओढलेले होते त्या पोटाला आणि कुंकवाचे पट्टे होते ते. आणि मधोमध एक कुठला तरी वेगळा सिम्बॉल होता आणि तो सिम्बॉल फार भयानक होता आणि त्या सिम्बॉलच्या जाग्यावर तिथं एक असं काहीतरी खुपसतो ना आपण, चाकू म्हणा किंवा काही म्हणा, तसं तिथं खुपसलेलं होतं आणि त्याच्यामधून रक्त बाहेर येऊन अडकलं होतं आणि गोठून गेलं होतं आणि ते सेम पद्धतीनं बाकीच्या 4 जणांच्याही पोटावर होतं, पण या म्हाताऱ्याच्या पोटावर नव्हतं. मग गावकऱ्यांनी त्याला विचारलं, की "हे काय आहे?" त्यावेळेस तो म्हातारा थोडा कावरा-बावळा झाला आणि तिथून पळून जायला निघाला. तो यांनी जसा प्रश्न टाकला, तसा तो त्याच्या झोपडीमधून मागच्या बाजूनं उठला आणि जंगलाच्या वाटेकडं तो पळाला.
आता पळाल्याच्या नंतर त्याच्या पाठीमागं गावकरी पळाले. तो जंगलाच्या मधात गेला. आता मधात गेल्याच्या नंतर त्याला ते मंदिर दिसलं छोटंसं. जे मंदिर आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं ना, ते मंदिर. जंगलामध्ये गेला आणि त्या मंदिरामध्ये जाऊन लपला. आता ती जी मूर्ती आहे त्या मूर्तीला एक तर मुंडकं नव्हतं आणि पायही नव्हते. मधातलं शरीर होतं आणि 4 हात होते आणि त्याच्यामध्ये कटोरे होते आणि हा जो आहे त्या मूर्तीच्या पाठीमागून जाऊन लपला. आता लपल्याच्या नंतर गावकरी गेले. आता रात्री 12चा टाईम. सगळ्यांपाशी काय बॅटऱ्या वगैरे नव्हत्या. जितक्यांपाशी होत्या त्याच्यासोबत अजून एक माणूस असं त्याला पाहू लागले आणि हा लपलेला होता. अंधार कुट्ट जंगलामध्ये कुठून काय दिसणार आहे. भलेही स्वर्गामध्ये आकाशामध्ये चंद्र निघलेला असेल, पण त्या चंद्राचा जो प्रकाश आहे तो झाडांवर पडत होता आणि त्या जंगलामध्ये मोठमोठाली झाडं आणि त्या झाडांच्या सावल्या, घनदाट अंधार, नुसत्या किरकिऱ्यांचा आवाज, लांडगे ओरडण्याचा आवाज आणि बरंच काही. तर तिथं गेल्याच्या नंतर यांना ते म्हातारं दिसलं नाही. तिथं रस्ता संपला आणि रस्ताही तो असा होता की तो एक पाऊलवाट होती आणि ती पाऊलवाट कधीही गावकऱ्यांना दिसली नाही. पण यावेळेस त्यांना ती पाऊलवाट दिसली आणि त्या पाऊलवाटेने ते गेले. आता तिथं गेल्याच्या नंतर चौकोन असं पटांगण होतं. मधात ते मंदिर होतं आणि त्याच्या बाजूला सगळीकडं घनदाट झाडी होती. यांना कळत नव्हतं कोणीकडे जावं आणि कोणीकडे नाही. ते तिथंच थांबले. आता सगळ्यांचं लक्ष त्या मंदिरावर गेलं. आता सगळ्यांनी ठरवलं की हा जो माणूस आहे हा त्या मंदिरामध्ये आहे आणि याला आता आपल्याला तिथं कार्यक्रम याचा करायचा आहे. आता टोटल जे गावकरी होते ते 7 जण होते आणि 7ही जण त्या मंदिराकडं हळूहळू चालायला लागले. मंदिराचा जो दरवाजा आहे त्या दरवाजापाशी गेले आणि तिथं गेल्याच्या नंतर सगळ्यांनी त्या मंदिरावर म्हणजे ते मूर्ती आहे ना त्या मूर्तीवर आपली टॉर्च लावली. आता सगळ्या गावकऱ्यांना माहिती होतं की हे मंदिर या अगोदर कधीही त्यांना दिसलं नाही. आता जंगलामध्ये जायचे जळतण तोडण्यासाठी, चारा आणण्यासाठी, पण त्यांना हे मंदिर कधीच आढळलं नाही. सुरुवातीला जेव्हा त्यांना हे मंदिर दिसलं त्यावेळेस सगळेजण आश्चर्यचकित झाले की बाबा हे मंदिर कुठलं आहे आणि हे मंदिर या जंगलामध्ये काय करतंय आणि हे आत्तापर्यंत आपल्याला दिसलं का नाही. कशीबशी विचार करून त्या मंदिरामध्ये एंट्री करण्याची यांनी निर्णय केला. कारण की तो जो माणूस आहे तो माणूस त्यांना पक्कं माहिती होतं त्या मंदिरामध्ये जाऊन लपलेला आहे. आता जेव्हा हे मंदिरामध्ये जातात, मंदिराच्या दरवाजापाशी मंदिरामध्ये बॅटरी दाबतात, त्यावेळेस ती मूर्ती पाहतात. त्यावेळेस सगळेजण शॉक होतात की असली कोणती पद्धतीची मूर्ती आहे आणि त्या मंदिरामध्ये काहीच नव्हतं. फक्त ती एक मूर्ती होती. ना कुठली देवळी, ना कुठला दिवा, ना कुठलं वस्त्र, नाही, फक्त आणि फक्त ती मूर्ती. आता त्या मूर्तीच्या पाठीमागे जे लपलेला होता तोही यांना दिसला. आता यांना वाटलं की जाऊन त्याला पकडायचं आपल्याला आणि उचलायचं. मग त्यामधला एक धाडशी माणूस मधात गेला आणि त्याच्या गच्चीला धरलं आणि त्याला असं वरी उचललं. त्या म्हाताऱ्याला वरी उचललं तर म्हातारा हसत होता. आता हा म्हणतोय की तू हसतोय, अरे तुला लाज कशी वाटत नाही, तुझ्या परिवाराला मारलंय तू आणि इथे येऊन लपलास आणि धरल्याच्या नंतर हसतोय तू. तो म्हातारा म्हणला माझ्या परिवारालाही मारलं, पण तुझ्या सगळ्या साथींना सुद्धा मी मारलंय. कुठे आहेत तुझे साथी? तो दरवाजाकडे बघतो तर कोणीच नसतं, सगळे गायब. आता हा बाहेर येतो मंदिराच्या, इकडे तिकडे बघतो, याला कुठंच दिसत नाहीत. आता तो जो माणूस आहे तो याच्या पाठीमागून बाहेर येतो आणि तो म्हणतो काय बघतोय तू? हा घाबरला. जो गावकरी होता एक वाचलेला तो, त्याच्या अंगाला घाम सुटला. आता विचार करायची गोष्ट आहे, मध्यरात्री आपल्यासोबत आपले साथी आलेले आहेत. सिच्युएशन अशी आहे की एखाद्या माणसाने त्याच्या परिवाराला मारलं आहे, त्याला शोधण्यासाठी आपण जातोय, त्याचा पाठलाग करतोय, त्याला धरण्याच्या फिराकवर जातोय. नेमकं त्याला धरतो की आपले साथी गायब होतात. भीती वाटते ना, तसं या माणसाला भीती वाटायला लागली. इतकं भयानक याला घाम आला की याला सुधरत नव्हता. तर याच्या हातामध्ये कुऱ्हाड होती. यानं काय केलं, कुठलाही विचार केला नाही आणि ती कुऱ्हाड उचलली तशी याच्या छाताडात मारली. कुऱ्हाडीचा जो फाळ असतो तो सगळ्याच्या छातीमध्ये घुसला. याच्या तोंडातून रक्त बाहेर पडलं आणि हा तिथे त्या मंदिराच्या भिताडाला कोंडा देऊन खाली बसल्याच्या नंतर तो जो माणूस आहे तो याच्या जवळ आला. म्हणला की माझे गावकरी कुठे सांग, नाही तर परत आता ही छाताडातली उपसून तुझ्या मानात घालीन, मान तुझी धडाच्या अलग करेन. तो म्हणला की मला तर हे करायचंच होतं आणि मला तर मरायचंच होतं. हा म्हणलं की काय बोलतोय तू? मग असं म्हणल्याच्या नंतर धडाधड थडाथड थडाथड असे आवाज आले, जसं एखाद्या झाडावरून काय खाली पडतं ना तशा पद्धतीचं. आता जिकडं आवाज आले तिकडे यानं बॅटरी दाबली. बघतो तर याच्या पायाखालची जमीन सरकली. याचे जे साथी होते
ते सगळेजण त्या वडाच्या झाडाला टांगले गेले होते, साथीच्या साथी, पायांना बांधून. 7 जण आलते, हे 7वा होता. 6 जण त्या वडाच्या झाडाला टांगले होते. सगळ्यांचे पाय बांधलेले होते. एका बाजूनं तोडलेलं होतं आणि त्याच्यामधून एकही थेंब रक्त खाली पडत नव्हतं. आणि याला आवाज येऊ लागला रक्ताचा. जेव्हा हा बॅटरी जिकडून आवाज रक्ताचा येतो तिकडे दाबतोय, तेव्हा शॉक होतो, कारण की तो रक्ताचा आवाज त्या मंदिरामधून येत होता. आणि वरच्या कटोऱ्यातून खालच्या कटोऱ्यात ते रक्त पडत होतं. आणि जसं ते रक्त त्या खालच्या कटोऱ्यात पडत होतं, तसा हा म्हातारा हसत होता आणि म्हणत होता की आता माझा नवा जन्म होणार. आता मी कायमस्वरूपी अमर राहणार. हे माझ्या छाताडातली कुऱ्हाड काढ आणि माझ्या मानेवर टाक. मला अमर व्हायचे. टाक माझ्या मानेवर. तो म्हातारा याला बोलायला लागला. याला कळत नव्हतं, याला राग आला, याला भीती वाटत होती. हा कुऱ्हाड काढतो आणि तशीच त्याच्या मानेमध्ये टाकतो. त्याचं जे शिर आहे ते थडापासून अलग आणि ते शिर जाऊन पडतं त्या मूर्तीच्या पायथ्याशी. जसं त्या मूर्तीच्या पायथ्याला ते शिर लागतं, तसं याचं शरीर हवेमध्ये ॲटोमॅटिकली गायब होतं. जसं ॲव्हेंजरमध्ये तो जो थॅनस आहे तो कसा आपली एक चुटकी वाजवतो की सगळं काही गायब होतं, सेम त्या प्रकारे याचं शरीर गायब झालं. आणि जसं त्यानं चुटकी वाजवली तसं ते जे लटकलेले 6 शरीर होते ते सुद्धा गायब झाले. आणि जे कटोऱ्यातून रक्त पडत होतं ते सुद्धा गायब झालं. आणि ते गायब झाल्याच्या नंतर हा माणूस तिथं एकलाच थांबलेला. त्याला काहीच कळालं नव्हतं की काय करावं आणि काय नाही म्हणून. हा आपली कुऱ्हाड घेतो आणि जिकडं रस्ता दिसेल तिकडं पळायला लागतो. अख्खी रात्र तो नुसता पळत होता. काय नुसता पळत होता. जसा दिवस निघाला तसं त्याला एक रस्ता दिसला. त्या रस्त्याने तो निघाला तर आपल्या गावामध्ये आला. गावामधले सगळे गावकरी त्याच्यापाशी जमा झाले. त्याला विचारायला लागले, बाकीचे 6 माणसं कुठे आहेत, बाकीचे 6 माणसं कुठे आहेत. आणि जेव्हा तो सांगायला लागला त्यावेळेस त्याचा आवाजच बाहेर निघत नव्हता. त्याला काही कळतच नव्हतं. त्याच्या अंगावरून पूर्ण वारं गेलं तेव्हाच्या तेव्हाच आणि तो भाडकर जमिनीवर पडला. त्याचा विलाज केला. विलाज केल्याच्या नंतर डॉक्टरांनी सांगितलं की हा काय दुरुस्त होऊ शकत नाही. आता याची जी परिस्थिती आहे ही अशीच राहणार, याच्यामध्ये काहीही सुधार होणार नाही. मग त्याला त्याच्या घरामध्ये बाजारावर टाकलं. आता तेव्हापासून जो हा माणूस आहे हा पुजारी होता. मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं. तेव्हा याचं वय असेल 18-19 वर्ष. तर त्यावेळेस तो तिथं गेला त्या माणसापाशी आणि तेव्हा त्याचं जे वय होतं त्याचं वय 60 ते 65 वर्ष असेल त्या माणसाचं वय. तर हा त्या माणसापाशी गेला. आता हा पुजारी होता ना, पुजारी असल्यामुळे याला म्हणजे असे काही कामं होते की घरोघरी जाऊन ते कामं करायचे असतात. तर हा त्याच्या घरात गेला. घरात गेल्याच्या नंतर तो जो माणूस आहे त्याला थोडं थोडं बोलायला येत होतं. त्याने ह्या पुजाऱ्याला बघितलं, पुजाऱ्याला जवळ बोलावलं, बसवलं आणि याने हळूहळू जे काही झालं ना याच्यासोबत ते सगळं काही सांगितलं, सगळं काही. आणि याने पुजाऱ्याला सांगितलं की बघ, मला स्वप्न पडले होते, जर मी ही गोष्ट दुसऱ्याला सांगेल तर मी मरेल. आणि मी तुला गोष्ट सांगितली तर फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, ही गोष्ट कोणीकडे सांगू नको. तू जर सांगितली तर तू मरशील. फक्त तू एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्या गावावर खूप मोठं संकट येणार आहे. मी माझ्या डोळ्यानं बघितलंय. ज्या गोष्टी या जगामध्ये एक्झिट करत नाहीत किंवा एक्झिस्ट करत नाहीत आईच्या गावात या इंग्लिशच्या, या जगामध्ये ज्या गोष्टी आपल्याला दिसत नाहीत, ज्या गोष्टी आहेत असं आपल्याला वाटत नाहीत, त्या गोष्टी मी माझ्या डोळ्यानं बघितल्या. आणि मला माहिती आहे माझी जी ही अवस्था झाली, या परिस्थितीमध्ये मी जे पोहोचलो आहे हे मी त्याच कारणामुळं पोहोचलो आहे. तिथून जेव्हा जंगलामधून मी बाहेर आलो, जेव्हा मी माझ्या गावाला पाहिलं त्यावेळेस मला वाटलं की जे झालं ते झालं. आता माझ्यावर सांगणार कुणीही नाही. पण जसा मी गावाच्या वेशीला ओलांडून गावामध्ये पाऊल ठेवलं त्यावेळेस माझ्या पुढं पूर्ण अंधार झाला. आणि माझ्या त्या अंधारामध्ये फक्त एक चेहरा माझ्या समोर आला, तो म्हणजे त्या माणसाचा. आणि त्या माणसाने मला सांगितलं की बघ, तुला जर जिवंत राहायचं असेल तर तू हे सगळं जे झालं ना ते कोणाला सांगू नको. फक्त एक विधी मला करू दे आणि ती विधी केल्याच्या नंतर तू काहीही कर. आणि त्याने टाईम सांगितला होता. आणि ती विधी थांबवण्यासाठी याने त्या पुजाऱ्याला सांगितलं होतं की बाबा तू असा कर, असं झालंय माझं ऐक.
आता पुजारीला ह्या गोष्टींमध्ये विश्वास होता. त्या कारणामुळे पुजाऱ्याने ऐकलं आणि पुजारी तिथून निघून गेला. आता ती जी विधी होती ती याच संध्याकाळी होणार होती. तर पुजारी याने काय केलं माहिती आहे का? सगळ्या गावकऱ्यांना सांगितलं की आज आपल्याला आपल्या मंदिरामध्ये भजन करायचं आहे. आणि सगळे गावकरी मंदिरामध्ये जाऊन भजन करायला लागले. आणि भजन करत असताना पुजाऱ्याने असं सांगितलं की भजन रात्रभर थांबलं नाही पाहिजे. भजन सकाळी 6 वाजताच थांबलं पाहिजे. गावकरी तसे देवधर्मावाले होते. गावकऱ्यांनी ठीक आहे म्हणले, काय विषय नाही म्हणले, देवाचं करण्यासाठी काय हो, रात्र काय दिवस रात्र करत राहू असे म्हणले गावकरी. आणि यांनी भजन चालू केलं. आता भजन चालू केल्याच्या नंतर मध्यरात्री जो हा माणूस आहे हा माणूस गेला. आणि गेल्याच्या नंतर पुजाऱ्यानं भजन चालू ठेवलं. भजन चालू ठेवल्याच्या नंतर सकाळपर्यंत होतं. सकाळ झाल्याच्या नंतर पुजारी विचार करत होता की जे मारुतीचं मंदिर आहे आणि मारुतीच्या मंदिराच्या पुढे एक झाड आहे, त्या झाडावर नेमकं रात्री काळं होतं तरी काय. तेव्हा पुजाऱ्याला विश्वास आला. आणि सकाळ झाल्याच्या नंतर सगळ्या गावामध्ये चर्चा पसरली की तो जो माणूस आहे तो माणूस वारला. आता त्याची जी बायको होती त्याची बायको सगळ्यांना सांगत होती की आम्ही जेव्हा झोपलो होतो, माझा नवरा एका बाजूवर झोपला होता, मी एका बाजूवर झोपलो होतो, त्यावेळेस माझ्या नवऱ्याच्या उरावर एक मोठी काळी सावली होती. त्या सावलीने माझ्या नवऱ्याला मारलंय. आता त्याची बायको थोडी मेंटल पी होती, थोडीशी म्हणजे मानसिक तणावसुद्धा होता तिला. म्हणजे मानसिक संतुलन तिचं बिघडलेलं होतं. सगळ्या गावकऱ्यांना माहिती होतं. तर गावकऱ्यांनी तिची गोष्ट ध्यानावर धरली नाही. पण जेव्हा ती म्हणली होती की माझ्या नवऱ्याच्या उरावर एक मोठी काळी सावली बसली होती, जिचे लाल लाल डोळे होते आणि त्या सावलीनं माझ्या नवऱ्याला मारले, त्यावेळेस पुजाऱ्याच्या पायाखालची जमीन सरकली. कारण की पुजाऱ्याला जेव्हा तो भजन करत होता, कीर्तन करत होता, जे काही देवाचा कार्यक्रम असतो तो कार्यक्रम करत होता, त्यावेळेस मंदिराच्या समोर एक झाड होतं. मंदिराच्या समोर एक झाडावर एक तशीच काळी सावली याला दिसत होती. पण याने काही कोणाला सांगितलं नाही. पण याला एक गोष्ट कळाली की जर मी कोणाला काही सांगितलं तर माझा अंत होणार आहे. आणि सगळं काही आता याने त्या सरपंचाला सांगितलं होतं. सरपंचाने ऐकलं आणि सरपंच थोडासा हसला. अरे काय राव, तुम्ही काय पण बोलताय का, असं असते कुठं. पुजारी त्याला सांगायला लागला, बघा माझं वय आज 75 आहे आणि मला आशा नाही मी जगावं म्हणून किंवा मरावं म्हणून. आणि मी तुम्हाला कोऱ्या बावंडवर, कोऱ्या कागदावर माझी सही मारून देतो की आजच्या रात्री मी मरणार आहे. आणि मी जर नाही मेलो तर मग नाव दुसरं ठेवा. पुजारी इतका विश्वासानं सरपंचाला बोलत होता. सरपंच म्हणला की पुजारी असं काहीही करू नका आणि असं काहीही होत नाही.